घटना आहे देवकृष्ण आणि प्रियांकाची। मिरचीचा व्यवसाय करणारे देवकृष्ण पुरोहित आपल्या कुटुंबासोबत राहत होते। व्यवसायामुळे परिसरात त्यांची ओळख होती आणि रोजचं आयुष्यही नेहमीप्रमाणे सुरू होतं। पत्नी प्रियांका पुरोहित सोबत संसार सुरू होता। बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही हे कुटुंब इतर सामान्य कुटुंबांसारखंच वाटलं असतं। कोणाच्याही मनात कधी असा विचारही आला नसता की या घराच्या चार भिंतीआड एक असं गुपित दडलंय जे एक दिवस संपूर्ण परिसर हादरवून सोडणार आहे। दिवसा मिरचीचा व्यवसायात व्यस्त असलेले देवकृष्ण पुरोहित आपल्या कुटुंबासाठी मेहनत करत होते। गावात त्यांची ओळख एक व्यापारी म्हणून होती, संसारही सुरू होता, पण काळाच्या पडद्यामागे काहीतरी वेगळंच घडत होतं। कोणालाही त्याची चाहूल लागत नव्हती। एका रात्री दोघे जवळ आल्यानंतर अचानक या घरात अशी घटना घडली की दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण गाव हादरलं। घटनेनंतर देवकृष्ण पुरोहित यांची पत्नी प्रियांका पुरोहित हिनं पोलिसांकडे धाव घेतली। तिच्या म्हणण्यानुसार रात्री काही अज्ञात दरोडेखोर घरात घुसले होते। त्यांनी घरातील मौल्यवान दागिने आणि रोकड लुटली। विरोध केल्यामुळे देवकृष्ण यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। स्वतःलाही ओलीस ठेवण्यात आल्याचा दावा तिनं केला। तिच्या या जबाबामुळे सुरुवातीला पोलिसांनी दरोडा आणि हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मयंक अवस्थी यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक तयार करण्यात आले। अतिरिक्त पोलीस अधीक्षक पारुल बेलापूरकर आणि SDOP विश्वदीप सिंग परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र वेगानं फिरू लागली। घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ञ, श्वान पथक आणि सायबर टीमला बोलवण्यात आले। घरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक ठसा आणि प्रत्येक हालचालींची बारकाईनं तपासणी करण्यात आली। सुरुवातीला सर्व काही दरोड्यासारखं दिसत असलं तरी काही गोष्टी पोलिसांच्या नजरेत खटकू लागल्या। घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते, कपाटं उघडी होती आणि काही दागिने व रोकड गायब असल्याचं सांगितलं जात होतं। पण घटनास्थळी मिळालेल्या काही तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या दरोड्याच्या कथेशी मेळ बसत नव्हता। पोलिसांना काही हालचाली संशयास्पद वाटू लागल्या, त्यामुळे तपासाचा रोख हळूहळू बाहेरील व्यक्तींपेक्षा घरातील व्यक्तींवर वळू लागला। प्रत्येक जबाब पुन्हा पुन्हा तपासला जाऊ लागला आणि अनेक प्रश्न उभे राहू लागले। दरम्यान पोलिसांनी प्रियांका पुरोहित हिची सविस्तर चौकशी सुरू केली। सुरुवातीला तिनं आपल्या पहिल्या जबाबावर ठाम राहण्याचा प्रयत्न केला, मात्र चौकशीत जशी जशी पुढे सरकत गेली तसं तसं तिच्या बोलण्यात विसंगती आढळू लागली। तांत्रिक पुरावे, मोबाईलमधील माहिती आणि घटनास्थळावरील निरीक्षण यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला। त्यामुळे तपास आणखी खोलवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे लागले। त्यातून काही व्यक्तींमधील संपर्क, कॉल रेकॉर्ड आणि हालचालींचा तपशील समोर आला। या माहितीमुळे पोलिसांना एका नव्या दिशेने तपास करण्याचा धागा मिळाला। आतापर्यंत दरोड्याचे वाटणारे हे प्रकरण आता पूर्णपणे वेगळ्या दिशेने वळू लागले होते। पोलिसांनी संबंधित व्यक्तींवर गुप्त पाळत ठेवून चौकशी अधिक तीव्र केली। या तपासादरम्यान राजगड येथील रहिवासी कमलेश पुरोहित याचे नाव समोर आले। पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली, त्यावेळी अनेक पुरावे एकमेकांशी जोडले जाऊ लागले। घटनास्थळावरील माहिती, मोबाईल संपर्क आणि इतर तांत्रिक पुरावे यामुळे पोलिसांना या प्रकरणामागे केवळ दरोडा नसून पूर्वनियोजित कट असल्याचा संशय अधिक मजबूत झाला। अखेर कठोर आणि मानसिक चौकशीनंतर प्रियांका पुरोहित हिनं पोलिसांसमोर सत्य सांगितल्याचं तपासात समोर आले। पोलिसांच्या माहितीनुसार तिनं तिचे राजगड येथील कमलेश पुरोहित यांच्यासोबत बराच काळ प्रेमसंबंध होते। या संबंधामुळे पती देवकृष्ण पुरोहित हा अडथळा ठरत असल्याचं समोर आलं। त्यानंतर दोघांनी मिळून देवकृष्ण यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला। पोलीस तपासानुसार या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी कमलेश पुरोहित यानं छडवड येथील रहिवासी सुरेंद्र भाटी याला 1 लाख रुपयांची सुपारी दिली। त्यानंतर संपूर्ण योजना आखण्यात आली। हत्या झाल्यानंतर हे प्रकरण दरोडा असल्याचा बनाव निर्माण करण्यासाठी घरातील सामान मुद्दाम विखुरण्यात आले। चोरी झाल्याचं चित्र निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे। जेव्हा सर्व पुरावे एकत्र आले तेव्हा सुरुवातीला सांगितलेली दरोड्याची कथा पूर्णपणे कोसळली। पोलिसांनी आरोपी प्रियांका पुरोहित आणि कमलेश पुरोहित यांना अटक केली, मात्र या प्रकरणातील 6 आरोपी सुरेंद्र भाटी हा फरार असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे। या घटनेनंतर देवकृष्ण पुरोहित यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यांची आई लक्ष्मीबाई पुरोहित, बहीण ज्योती आणि इतर नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला। एकुलत्या एक मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं संपूर्ण कुटुंब हादरून गेले। त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली।
मृताच्या आई आणि बहिणीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार देवकृष्ण आणि प्रियंका यांचं लग्न सुमारे 11 वर्षापूर्वी झाले होते. त्यानंतर 2021 मध्ये गौणा झाल्यानंतर प्रियंका सासरी राहण्यासाठी आली होती. मात्र सुरुवातीपासूनच तिचे पती आणि कुटुंबियांशी संबंध चांगले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. घरातील अनेक कारणांवरून त्यांच्यात सतत वादही होत असत. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार प्रियंका अनेकदा छोट्या छोट्या कारणावरून भांडत असे. मोबाईल फोनच्या वापरावरूनही घरात वाद होत असल्याचा दावा करण्यात आला. ती काही दिवस सासरी राहायची आणि पुन्हा माहेरी निघून जायची असंही नातेवाईकांनी सांगितले. मात्र या दाव्यांची न्यायालयीन पडताळणी अद्याप झालेली नाहीये. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी वैज्ञानिक पुरावे, तांत्रिक माहिती आणि चौकशी यांचा आधार घेतला. सुरुवातीला दिसणारं चित्र आता प्रत्यक्षात समोर आलेले सत्य यामध्ये मोठा फरक असल्याचं तपासातून स्पष्ट झाले. यामुळे पोलिसांनी अत्यंत कमी वेळात या प्रकरणाचा उलगडा केल्याचं सांगितले. सध्या या प्रकरणात आरोपी प्रियंका पुरोहित आणि कमलेश पुरोहित यांनी पोलीस कोठडीत असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे. फरार आरोपी सुरेंद्र भाटी याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके काम करत आहेत. त्यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर गोंडीखेडा, चरण आणि आसपासच्या परिसरात भीती आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालंय. सुरुवातीला दरोडा म्हणून समोर आलेलं हे प्रकरण प्रत्यक्षात तपासाच्या आधारे वेगळ्याच वळणावर गेले. त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक गुन्ह्यात घटनास्थळावरील पुरावे आणि वैज्ञानिक तपास किती महत्त्वाचा असतो याचं उदाहरण असल्याचं सांगितले. धार जिल्ह्यातील या हत्याकांडानं अनेक प्रश्न उपस्थित केले. एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर दुसरीकडे तपासातून समोर आलेल्या आरोपांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. या प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालयात होणार असला तरी सध्या पोलिसांनी मांडलेल्या तपासानुसार पत्नी प्रियंका पुरोहित आणि तिचा कथित प्रियकर कमलेश पुरोहित आणि फरार आरोपी सुरेंद्र भाटी यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. पुढील तपास न्यायालयीन प्रक्रियेनंतरच या प्रकरणाचा अंतिम निर्णय स्पष्ट होणार आहे.